मी पोरीला तुला देतच नाही असली भाषा तर मला तुम्ही बोलूच नका। आरूला कसं आणायचं ना ते मला बरोबर कळते आणि मी आणणार म्हणजे आणणार। आणि ज्या पोरीचं तुम्ही एवढं कौतुक बोलताय ना की मी एक पोरगी बघितली आहे, तिच्यासोबत मी लग्न करणार आहे, बस्ता बांधणार आहे, असलं जे बोलताय ना, तर तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही मी येडी आहे? त्या पोरीसोबत तुमचं आधीपासूनच लफडं होतं, हे काय मला माहित नाही का? जिथं तुम्ही म्हटले ना गुजरातची पोरगी आहे, ही मला तेव्हाच कळलं की ही तुमची ती आधीची जी गर्लफ्रेंड होती ना, जी माझ्यासोबत असून सुद्धा तुमचं तिच्यासोबत अफेअर होतं ना, त्या पोरीसोबत तुम्ही लग्न करायला लागले। आणि हेच जर तुम्हाला आधीच करायचं होतं तर मग मला सोप्या भाषेत जरी तुम्ही मला म्हटले असते ना की मला ऋतू तुझ्यासोबत राहायचं नाहीये, तरी मग चाललं असतं ना। का मी माझं मन मारून तिकडे राहिले असते? म्हणजे ही तुम्हाला दाखवायचं होतं का सगळ्यांना की मी किती वाईट आहे, मी कशी आहे आणि तुम्ही किती महान आहे? अहो, 1 महिना सुद्धा झाला नाही आपल्याला एकमेकांना सोडून, लगेच लग्नाचा निर्णय घेतला। ह्याच्यावरच कळतं ना किती तुम्हाला पुरीची गरज आहे आणि किती काय ती माझी गरज आहे, इथंच कळतं ना। आणि तुम्ही जी लग्न करताय आणि किती आरूसाठी करताय आणि किती स्वतःसाठी करताय ही पण कळून चुकलं। स्वतःच्या गरजेसाठी तुम्ही लग्न करताय, आरूचा काहीच विषय नाही। आरूचं जर तुम्हाला वाईट वाटलं असतं, आरूसाठी जर तुम्ही लग्न करत असले असते ना, तर तुम्ही लग्न नाही तुम्ही मला घेऊन गेले असते। काही जरी झालं तरी तुम्ही लग्न केलंच नसतं, हा विचारच केला नसता डोक्यात। का तर सावत्र आई ती सावत्र आई असती, ती काय पहिल्या बायकोच्या पोरांना सांभाळत नाही। हे तुम्हाला चांगलंच माहिती असेल किंवा नसेल ही मला काय माहित नाही। का तर तुम्ही जाणून बुजून ह्या सगळ्या गोष्टी करताय। तुम्हाला तुमच्या प्रेमापुढं आरूचं कुठं तुम्हाला दुःख दिसणार आहे? आणि जे तुम्ही म्हणताय ना आरूसाठी करतोय आरूसाठी करते, माझ्या लेकराचं नाव मध्ये घेऊच नका। तुम्ही आरूसाठी करतच नाही। आरूला जर खरी आईची माया पाहिजे नसली असती, ही जर तुमच्या मनात इच्छा असली असती ना, तर तुम्ही माझ्याकडे आणून सोडलं असतं। असं जी दुसरं लग्न नसतं केलं, म्हणजे दुसऱ्या लग्नाचा विचार सुद्धा केला नसता। आणि जे आपलं लग्न जसं झालं नाही एवढं थाटामाटात करणारे, ह्याच्यावरनच कळतंय ना, ह्याच्यावरनं तर कळतंय। अजून मी काय बोलू? आणि जी तुम्ही मला विलन करताय, खरं रिअल मध्ये कोण आहे ही तरच कळतंय ना। का तर लग्नाचं तुम्ही डिसिजन घेतला आणि थाटामाटात लग्न करणार म्हणजे जी तुमचं अफेअर होतं त्याला कसं म्हणजे घरापर्यंत आणायचं आणि ऋतूला कसं घराबाहेर काढायचं, हे सगळं प्लॅनिंग म्हणजे तुम्ही ठरवून केले। हे सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवूनच केल्या, म्हणजे ऋतू कशी जायला पाहिजे घरातून बाहेर, कसं हिलाच विलन करायचं, ही जी चूक आहे कसं दाखवून द्यायचं, हे कळते की। हे जरी लोकांना कळत नसेल तरी मला कळलं नाही। मला जी तुम्ही विलन करताय रिअल मध्ये कोण आहे काय नाही हे मला कळून चुकलं। आणि तुम्ही काय आहेत ना, खरंच तुम्ही तुमचे रंग आत्ता दाखवायला सुरू केले। मी तर ह्याच्या आधी किती येड्यासारखी राहत होते की नाही बाबा आत्ता सुधरण, मग सुधरण, आत्ता सुधरण, आरू झाल्यानंतर मग तर सुधरण, पण तुम्ही सुधारलेच नाही कधी। खरे रंग तर तुम्ही आत्ता दाखवायला लागले ना, म्हणजे तुम्ही काय आहे हे आत्ता मला रिअल म्हणजे कळून चुकले। जिथं तुम्ही लग्न करायचा विचार केला आणि त्याच पोरीसोबत, त्या पोरीमुळे आपल्या घरात कितीतरी वेळा भांडण झाले। ही पोरगी कोण आहे, ही पोरगी का फोन करते, हे असे ह्या गोष्टीसाठी तर आपल्यात किती भांडण झाले। तुम्ही मला खोटं काय बोलायचे, नाही रॉंग नंबर आहे, नाही रॉंग नंबर आहे। आता ही जी रॉंग नंबर आहे ही त्याच पोरीसोबत लग्न करायचं, रॉंग नंबर होता ना। किती खोटं बोलत होते, आता तरी खरं बोला। आणि मला जी तुम्ही म्हणताय ना ही खोटी आहे, ही माझ्यावर जी इल्जाम लावलेत ना, खरं तर मी जी खरं बोलते ना तीच माणसाला लागतं ना, जी खरं बोलतं तीच माणसाला झुमतं। त्यामुळे मी विलन झाले आणि तुम्ही महान, किती कष्ट करतोय, हिच्या हातापाया जोडलो मी, हिच्या मी किती इनोन्या केल्या, हिच्यासाठी मी पुण्यात गेलो, हिच्या घरापर्यंत गेलो, तर तुम्ही माझ्यासाठी काहीच नाही। तुम्ही फक्त देखावा केला, देखावा की मी इतकं करून सुद्धा ही आली नाही, हे तुम्हाला फक्त दाखवायचं होतं। तुम्हाला रिअलमध्ये मला तिकडं आणायचंच नव्हतं। आणि करा बिंदास करा लग्न, मला काही घेणं देणं नाहीये। तुम्हाला वाटत असेल की मी आता रडत असेल पडत असेल, तुम्ही लग्न दुसरं करायला लागल्यावर मला किती वाईट वाटत असेल, तर मग हे असलं काहीही होणार नाहीये माझ्यासोबत। उलट करताय करा, मला काहीच फरक पडत नाही आणि मला पडणार पण नाही, मला चांगलं माहिती आहे। अशा माणसासाठी तर मला का फरक पडणार ना। उलट मी तर म्हणते तुम्ही बिंदास लग्न करा आणि तुमच्या लग्नामध्ये ना मी स्वतः आहेर घेऊन येईन, धोकेबाज नवरा म्हणून घेऊन पण येईन आहेर काय ना काहीतरी तुम्हाला। का तर तुम्ही काय आहे ना ही मी चांगलं ओळखून सोडलेलं आहे। आणि आरूला मी तुम्हाला लास्ट सांगते, आरूला गपचूप आणून माझ्यापाशी सोडायचं। आणि तुम्हाला जर जमत नसेल
तर मला काय करायचं मग ती बरोबर करेन. जे तुम्ही म्हणताय ना कायद्यानं मी बरोबरच आहे, लिगल पद्धतीनं मी जे काय करतोय ते लिगल पद्धतीनं करतोय, तर तुमचं किती हे आहे ना हे मला माहिती आहे. सगळं खोटं खोटं बोलून जी सगळ्यांना स्वतःपाशी वळून घेतले ना हे काय मला दिसत नाही, मला कळत नाही का? पण मला तुमच्यासारखं जमत नाही ना खोटं खोटं बोलून संपत्ती घ्यायची म्हणून लोकांची, हे असलं मला नाही जमत. जी तुम्हाला जमतं ना ती मला नाही जमत. जी खोटं खोटं हे करताय ती ऍक्टिंग, ती मला करायची पण नाही तसली खोटी खोटी ऍक्टिंग. जी आहे मी ती रिअल आहे. तुम्ही राहा तुमच्या लाईफमध्ये खुश, मला त्याच्यानं काही घेणं देणं नाही. मला पण इथं मला सुखानं जगू द्या. आणि तुम्ही जी माझ्यापाशी आले, हातापाय जोडले, माझ्यावर उपकार केले नाही तुम्ही, ती तुम्हाला फक्त हे असं लोकांना दाखवून द्यायचं होतं की तुम्ही किती महान आहे. चला ते असू द्या, जे झालं ते झालं. मला आता त्याच्याविषयी काही बोलायचं पण नाही, काही घेणं देणं पण नाही. करा बिंदास लग्न. आणि त्या पोरीसोबत, ज्या पोरीमुळे आपल्या दोघांमध्ये कितीतरी भांडणं झाले, त्याच पोरीसोबत तुम्हाला लग्न करायचंय. शेवटी बिंदास करा. आणि फक्त माझ्या आरूला फक्त माझ्याकडे आणून सोडा, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे. आणि मी फक्त तुमच्यापाशी रिक्वेस्ट करत नाही, एवढं लक्षात ठेवा. आरूला कसं आणायचं हे पण मला कळते. काय काय कायदा करायचा आणि काय नाही करायचं ना हे पण मला लय भारी जमन. पण मी आहे ना, मला तमाशा जास्त करून घ्यायचंच नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी तिकडे येऊन तुमच्या लग्नामध्ये तमाशा करावा, म्हणजे खूप काही करावा, असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्ही आरूला आणून सोडू नका. मग बघा तुम्हाला मला काय करायचं मी बरोबर करणार. आणि ही धमकी पण नाही आणि काही ही पण नाही. तुम्ही परत म्हणता की मी तुम्हाला धमकी दिली, ही दिली, ही, तर हा माझा ऍटिट्यूड पण नाही, धमकी पण नाही. मी फक्त माझ्या आरूला आणून सोडण्यासाठी हे सगळं काय बोलते. बाकी तुम्हाला किती आईची माया द्यायची आणि आरूला हे कळून चुकले का, तर तुम्ही तुमच्या मतलब पुरतं लग्न करताय, आरूसाठी लग्न करत नाहीये. आणि जाऊ दे, ही मला काय सगळ्यांना दिसते का, तरी 1 महिना सुद्धा झाला नाही आपल्याला एकमेकांना सोडून, तर तुम्ही लगेच लग्नाचा डिसिजन घेतला. हे कळते की तुम्ही स्वतःसाठी जी काय करताय ती तुम्ही स्वतःसाठी करताय. तुम्हाला काही गरज नाही आरूची पण नाही, माझी पण नव्हतीच कधीच. बिंदास करा, मला काहीच फरक पडत नाही. का तर मी तिथं राहून मी जितकं सहन केलंय ना, आता तर अजून मला तिथे येऊन परत ती सगळं काही सहन करण्याची ताकदच नाहीये. आणि उलट मी मुक्त झाले. मला असं वाटतं की बाबा आता तुम्ही एकदाचा माझा पिक्चर तर सोडताना लग्न केल्यानंतर ना उलट लय भारी डिसिजन घेतलाय तुम्ही, एकदम भारी. बिंदास लग्न करा. तुमच्या लग्नामध्ये मी काय ना काय तर तुमच्यासाठी आहेर खरंच घेऊन येईन. आणि माझ्या आरूला मी तिकडनंच घेऊन जाईन. तुम्ही मला आरूला दिलंच नाही ना इकडं आणून लग्नाच्या अगोदर, तर तुमच्या लग्नामध्ये येऊन काय तमाशा करायचं ते करण आणि आरूला घेऊन जाईन. आणि कसं पण मला बरोबर येते, काय पण करून मी घेऊन जाईन. हे माझं आहे ना, मी तुम्हाला एकदम मनापासून पण म्हणते. आणि खरंच मला आता शब्द पण येणार की मी तुम्हाला काय बोलू, कारण की तुम्हाला मी बोलून बोलून वैतागले. आणि जी म्हणते ना दगडाला तरी पाझर फुटन पण तुला फुटणार नाही, तुम्हाला किती पाझर फुटला, म्हणजे याचा अर्थ तुमचं पण दगडाचंच काळीज आहे ना, जी तुम्ही मला म्हणताय. स्वतः काय एका आईपासून लेकराला लांब ठेवलं आणि परत मलाच म्हणताय की तू आरूला सोडून गेली, आरूला सोडून गेली. का सोडून गेली ही कळते का? हा, मी काही येडी म्हणून सोडून गेली? तुम्ही जर असं वागले नसते तर मी सोडून गेलेच नसते. स्वतःची चूक दाखवता का? नाही. तुम्हाला फक्त चुकीची मीच आहे, मीच चुकीची ही तुम्हाला वाटतंय. मी जर तिथून येताना भांडण झालं आपलं, तेव्हा मी येताना आरूला जर मी घेऊन आले असते तर तुम्ही मला येऊ दिलं असतं आरूला घेऊन? नाहीच. म्हणून मी आरूला तिथं सोडून आले ना. आता मला आरूला कसं इथं आणायचं हे मला चांगलं कळते. मी तुमच्यासारखं लोकांचं ऐकून करत नाही. जी करते ती माझ्या मनाचं करते. जसं तुम्ही ह्याचं ऐकून त्याचं ऐकून जी लग्नाचा निर्णय घेतला, मला सोडण्याचा प्रयत्न केला, करा. लोकांचंच ऐका. शेवटपर्यंत तुम्हाला लोकच हे काय म्हणतात त्याला सांभाळणार आहे लास्टपर्यंत. तर तुम्हाला कोणाचं ऐकायचं ती काय करायचं ती तुमचा प्रश्न झाला. मला काहीच तुमच्यासोबत काही घेणं देणं नाही. लग्न करा नाही तर तिथं कसंही राहा, मला काही फरक पडत नाही. फक्त आरूला माझ्यापाशी आणून सोडा, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे.